दिल्ली आणि आंदोलनं या दोन गोष्टींचं एक वेगळंच समीकरण आहे. सध्या सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्लीतलं जंतर मंतर पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आलंय. पण हे जंतर मंतर नेमकं आहे काय? हे जंतर मंतर बनलंय कसं? त्याचा इतिहास काय, अर्थ काय आणि इथे आतापर्यंत कोणकोणती ऐतिहासिक आंदोलनं झाली आहेत, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहता लोकमत. फक्त आंदोलनांची जागा म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण खरं तर 300 वर्ष जुनी एक ऐतिहासिक वास्तू आहे. एका बाजूला खगोलशास्त्राचा अद्वितीय नमुना आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीचा सगळ्यात मोठा आवाज. सगळ्यात आधी समजून घेऊयात या वास्तूचा इतिहास. तर जंतर मंतर या शब्दाचा मूळ अर्थ आहे यंत्र आणि मंत्र, म्हणजेच उपकरणं आणि कॅल्क्युलेशन्स. 1724 मध्ये जयपूरचे राजे महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांना ऐतिहासिक खगोलीय वेधशाळेची निर्मिती केली. यांना खगोलशास्त्राची प्रचंड आवड होती. ग्रह, तारे, सूर्य, चंद्राची अचूक गती मोजण्यासाठी त्यांनी दिल्लीत ही अवाढव्य लाल गुलाबी रंगाची यंत्र उभारली. आता इथे काय खास आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सम्राट यंत्र. हे जगातलं सगळ्यात मोठं सूर्य घड्याळ, सन डायल मानलं जातं, जे अगदी सेकंदाचीही अचूक वेळ दाखवू शकतं. त्यानंतर जयप्रकाश यंत्र आणि राम यंत्र, ज्यांचा वापर ग्रहांची स्थिती मोजण्यासाठी केला जायचा. म्हणजेच आज जिथं घोषणाबाजी होते ती जागा एकेकाळी भारताच्या प्रगत विज्ञान आणि खगोलशास्त्राचं केंद्र होती. मग प्रश्न पडतो की विज्ञानाचं हे केंद्र देशातल्या आंदोलनांची हॉटस्पॉट कसं बनलं? तर 1993 सालापर्यंत भारताच्या संसदेजवळ असणाऱ्या बोट क्लबवर सगळ्यात मोठी आंदोलनं व्हायची. पण 1988 मध्ये शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव बोट क्लबवर बंदी घातली तिथल्या आंदोलनांना. त्यानंतर संसदेपासून अवघ्या 1.5-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतर मंतर रोडला आंदोलनांसाठी अधिकृत जागा म्हणून निश्चित करण्यात आलं. संसदेची जवळीक, पत्रकारांची सतत असणारी उपस्थिती आणि सरकारपर्यंत थेट आवाज पोहोचवण्याची सोय, यामुळे जंतर मंतर देशातल्या प्रत्येक लहान मोठ्या आंदोलनाचा चेहरा बनलं. गेल्या 3 दशकात या रस्त्यानं भारताचे अनेक मोठे राजकीय आणि सामाजिक बदल पाहिले आहेत. इथं झालेली काही प्रमुख आंदोलनं यात 2011चं अण्णा हजारेंचं इंडिया अगेन्स्ट करप्शन, जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी केलेलं उपोषण याच जंतर मंतरवर झालं. या आंदोलनानं संपूर्ण देश ढवळून निघाला आणि यातूनच अनेक नवे राजकीय चेहरे सुद्धा समोर आले. त्यानंतर 2012चं निर्भया आंदोलन, दिल्लीतील निर्भया प्रकरणाविरोधात देशभरातून तरुण इथे गोळा झालेले, ज्यामुळे देशातील बलात्कार विरोधी कायदे अधिक कडक झाले. त्यानंतर 1 रँक 1 पेन्शन, माजी सैनिकांनी आपल्या हक्कासाठी कित्येक महिने जंतर मंतरवर ऐतिहासिक ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये महिला कुस्तीपटूंचं आंदोलन, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी केलेलं आंदोलन जगभरात चर्चेत आलं. त्यानंतर शेतकरी आणि वेगवेगळ्या संघटनांचे मोर्चे, तमिळनाडूच्या शेतकऱ्यांचं अनोखं प्रदर्शन असो किंवा सध्याचं सीजेपीचं आंदोलन, अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी जंतर मंतर हीच पहिली पसंती असते. आज हे आंदोलन सुरू असताना संसद चलो म्हणत मोर्चासाठी सगळे जंतर मंतरवर एकत्रित येत असताना तरुणांवर, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज होत आणि त्याच वेळी 2 किलोमीटरवर असणाऱ्या संसदेत पंतप्रधान मोदी तथ्य आणि तर्कांवर बोलत होते, भारताच्या उज्ज्वल भविष्यावर भाष्य करत होते. 2023 मध्ये सुद्धा जेव्हा साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात आंदोलन केलं, तेव्हाही 28 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकशाहीच्या मंदिराचं, संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होत होतं. तर दुसरीकडे कुस्तीपटूंची धरपकड होत होती. जबरदस्तीनं खेळाडूंची, आंदोलनकर्त्यांची ही धरपकड करण्यात आली आणि महिला खेळाडूंना फरफटत नेल्याचं धक्कादायक दृश्य सुद्धा समोर येत होतं. सरकारला प्रश्न विचारले जात होते, पण सरकार ठरलेल्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त दिसत होतं. असो, खरं तर 2017 मध्ये एनजीटीनं म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि गर्दीमुळे इथे आंदोलनांवर तात्पुरती बंदी घातलेली. पण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की शांततापूर्ण आंदोलन करणं हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. यानंतर मर्यादित अटींसह इथं पुन्हा आंदोलनांना परवानगी देण्यात आली. थोडक्यात सांगायचं तर या ठिकाणचा इतिहास जितका आकर्षक आहे तितकंच ते आजही जिवंत आहे. एकेकाळी ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करणारं हे ठिकाण आज भारतातील लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या आवाजाचं व्यासपीठ बनलंय. इथं आंदोलनांची गर्दी होते, घोषणा दिल्या जातात, कधी शांतपणे निदर्शन होतात तर कधी वातावरण तापतही. पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट स्पष्ट असते, ती म्हणजे लोकशाही अजून जिवंत आहे आणि जनतेला आपला आवाज उठवण्याचा हक्क आहे.
जंतर मंतर ही फक्त दगडांची जुनी वास्तू नाहीये, तर एका बाजूला ती आपल्या प्राचीन विज्ञानाचा वारसा जपतीये, तर दुसऱ्या बाजूला भारतीय लोकशाहीत नागरिकांच्या स्वातंत्र्याचा आणि विरोधाचा सगळ्यात मोठा माईक आहे. सीजेपीच्या या आंदोलनाच्या निमित्तानं जंतर मंतर पुन्हा एकदा देशाचं लक्ष वेधून घेते. तुम्हाला हा जंतर मंतरचा इतिहास कसा वाटतोय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.